मोबाईलची स्क्रीन वारंवार चेक करणं, तिची प्रोफाईल पाहण्याचा प्रयत्न करणं आणि शेवटी तो नो डी पी पाहून काळजात धस्स होणं. तिने मला ब्लॉक केलं होतं. एका क्षणात 2 वर्षाचं नातं संपलं होतं. राग, अपमान आणि दुःख अशा भावनांनी मला घेरलं होतं. तुम्हालाही कधी कोणाकडून असा ब्लॉक मिळालाय का? जर हो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा एक ब्लॉक तुमचं नशीब बदलू शकतो. विशाल आणि नेहाची मैत्री खूप जुनी होती. विशाल नेहावर मनापासून प्रेम करायचा, पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होत होते. एका रात्री कडाक्याचं भांडण झालं आणि नेहाने रागाच्या भरात विशालला व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुक सगळीकडून ब्लॉक करून टाकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा विशालने मेसेज करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिथे सिंगल टिक येत होती. त्याने तिची प्रोफाईल पाहिली तर तिथे काहीच दिसत नव्हतं. विशाल पूर्णपणे कोलमडून गेला. तो दिवसभर तिचे जुने मेसेज वाचायचा, गॅलरीमधले फोटो पाहायचा आणि रडत बसायचा. त्याला जेवण गोड लागत नव्हतं की कामात लक्ष लागत नव्हतं. विशालचे काका, जे शहरातले मोठे वकील होते, त्यांनी विशालची ही अवस्था पाहिली. त्यांनी विचारलं, विशाल काय झाले? तू इतका हरवलेला का दिसतोयस? विशालने रडत रडत सांगितलं, काका, तिने मला ब्लॉक केलंय. आता मी कसं जगू? काका शांतपणे हसले आणि म्हणाले, विशाल, तुला माहिती आहे का, जेव्हा रस्ता बंद होतो तेव्हाच माणूस नवीन रस्ता शोधतो. तिने तुला ब्लॉक केलं कारण तिच्या आयुष्यात तुझी गरज संपली होती, पण तू स्वतःला स्वतःच्या प्रगतीपासून का ब्लॉक केलंस? काकांनी त्याला एक मोलाचा सल्ला दिला, ज्या हातांनी तू तिचे फोटो शोधतोयस त्याच हातांनी तुझं करिअर घडवायला सुरुवात कर. इतकं मोठं बन की उद्या तिने तुला अनब्लॉक केलं तरी तुला तिला पाहण्याची गरज वाटू नये. विशालला काकांचं म्हणणं पटलं. त्याने पुढचे 6 महिने संन्यास मोडमध्ये घालवले. त्याने त्याचा कम्प्युटर डिप्लोमा चांगल्या मार्कांनी पूर्ण केला. त्याने जिम लावली आणि स्वतःच्या आरोग्यावर लक्ष दिलं. त्याने नवीन स्किल्स शिकून एक चांगली नोकरी मिळवली. तो आता इतका व्यस्त झाला होता की त्याला मोबाईलवर कोणाची प्रोफाईल चेक करायला वेळच नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर आता दुःखाऐवजी यशाची तेज होती. एके दिवशी विशालला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तो नेहाचा होता. तिने त्याला अनब्लॉक केलं होतं आणि ती माफी मागत होती, पण विशालने फक्त हसून तो फोन बाजूला ठेवला. तात्पर्य, मित्रांनो, कोणी तुम्हाला ब्लॉक केलं तर रडत बसू नका. त्या वेळेचा वापर स्वतःला घडवण्यासाठी करा. ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल त्या दिवशी समोरच्याने तुम्हाला ब्लॉक केले की नाही याने तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. उलट तुम्ही जगाच्या फॉलो लिस्टमध्ये असाल.